6 धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 30 या आकड्यावरती। यावेळेस हाफ ट्रॅकरचा चेंडू आणि त्याला पाठवला या डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, आर पार सीमारेषा पार। ओपनिंग चषक 2024चा षटकार। नक्कीच तुम्ही पंच आमचे नितेशजी कदम यांचे मोठे बंधू जयजी कदम यांचं देखील कौतुक करेल। सुंदर पंचांची कामगिरी ते बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच बंधू प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे। मी श्रीयुत राम महालुगे यांचं देखील कौतुक करेल। श्रीयुत सुभाष कोंडे यावेळेस हाफ ट्रॅकरचा चेंडू आणि भिरकावून दिलाय सरळ काऊ कॉर्नरच्या दिशेने। इथे क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक, कारण हा फटकाच तेवढा अफलातून, आर पार सीमारेषा पार षटकार। सुंदर फटका पाहायला मिळाला सुमेशच्या माध्यमातून आणि या 6 धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 42 या आकड्यावरती। 2 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत या षटकामधील, 1 चेंडू शिल्लक आहे असो पंच आम्हाला इथे दर्शवित आहेत की एकच चेंडू शिल्लक आहे। नो चेंडू होता। पहिला चेंडू नो होता, नंतर चौकार, नंतर डबल, नंतर षटकार, नंतर षटकार। 4 चेंडू। ओके, थँक्यू। अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत। प्रतीक हाफ ट्रॅकरचा चेंडू यावेळेस चुकीला माफी नाही, आडव्या बॅटने चेंडूला भिरकावून दिलाय काऊ कॉर्नर आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमारेषा पार। ओपनिंग चषकचा हा षटकार, षटकारांची हॅट्रिक करतोय। नक्कीच सुमेशसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत। खरंच जावटे संघ नक्कीच खुशीत असेल, कारण सुमेश इन फॉर्म आहे। 5 धावा अजून करायच्या आहेत। 1 चेंडू या षटकाचा शिल्लक आहे आणि मात्र यावेळेस देखील सरळ बॅटने स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय आणि या विजयी षटकार मारलाय सुमेशने। नक्कीच अभिनंदन जावटे संघ, षटकाराच्या सहाय्याने विजयी करून दिलेला आपल्या संघाला। काय फॉर्म पाहायला मिळाला सुमेशचा, नक्कीच कौतुक करावं लागेल सुमेशचं। 4 षटकार, 2 चौकार, 2 डबल आणि 1 सिंगल। अप्रतिम खेळी पाहायला मिळाली सुमेशची। आणि अजय देखील हसत आहे की नक्कीच त्याला स्ट्राईक कमी मिळाली, तो देखील काही कमी खेळला नाही। पहिला चौकार, नंतर षटकार, सुंदर जोडी आहे।